नमस्कार, मी डॉक्टर नारायण सोनवणे. मी गेले 43 वर्षापासून इथं जनरल सर्जन आणि गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतो आहे. माझं स्वतःचं 15 बेडचं हॉस्पिटल आहे. गेल्या 40 वर्षामध्ये अनेक हजारो पेशंट्सवर मी वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट दिलेले आहेत. आजवर सुमारे 50 ते 60 हजार ऑपरेशन्स मी केलेले आहेत. आज आपण एक गॅस्ट्रोएंटरॉलॉजी म्हणजे पोटाचे आजार किंबहुना आपण म्हणूया प्रत्येक पेशंट येताना सांगतो की डॉक्टर मला ऍसिडिटी झाली. त्या ऍसिडिटीवर आपण बोलणार आहे. आता ऍसिडिटी याचा मराठी शब्द म्हणजे आम्लता, पण आम्लता म्हणल्यावर बऱ्याचशा लोकांना ते कळत नाही. त्यामुळे आपण ऍसिडिटी हा इंग्लिश शब्द आपण मराठीमध्येच आपण त्याचं हे करून ते बोलत राहू. तर ऍसिडिटी हे जे आहे हे आपले जवळजवळ 70% माणसांना इन्क्लुडिंग स्त्रिया त्यांना हा आजार आहे. आणि ते आता गृहीत धरूनच चालतात मंडळी की ऍसिडिटीचा आजार आहे आणि ओव्हर द काउंटर म्हणजे मेडिकल स्टोर्समध्ये जाऊन ऍसिडिटीची ट्रीटमेंट ते घेत असतात. दुर्दैवाने असं झालं की ऍसिडिटी ट्रीटमेंट घेत असल्यामुळे या जे औषध असतात त्यांना त्याची प्रतिकार क्षमता लोकांची कमी होऊन राहिलेली. आज कुठेही मेडिकल स्टोअर्स गेले की लोक अगदी चालता बोलता ऍसिडिटीच्या तापाच्या गोळ्या घेतात. तापाची गोळी, संधिदुखीची गोळी घेतली की त्याच्याने ऍसिडिटीचा त्रास हा वाढत राहतो. आपण त्या ऍसिडिटीच्या आता कारणांकडे जाऊ. त्याच्यातलं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे की आज आपला बदललेला आहार आणि आपली बदललेली जीवनशैली. बदललेला आहार म्हणजे असं आहे की आपण आपल्या आहारामध्ये बाहेरचे पदार्थ इतके खातो आणि त्याच्यात मसालेदार पदार्थ, तेलकट पदार्थ, तुपकट पदार्थ आणि फ्राईड पदार्थ, रेडीमेड पदार्थ इतके आपल्या जेवणामध्ये असतात की त्याच्यामुळे आपल्या जठरची जी क्षमता असते ती क्षमता कमी होऊन त्या क्षमते कमी झाल्यामुळे आपल्याला ऍसिडिटी होते. ऍसिडिटी याचा अर्थ की आपल्या जठरच्या जे सेल्स असतात त्याच्यावर आपलं हायड्रोक्लोरिक ऍसिड नावाचं एक आम्ल असतं, ऍसिड असतं, त्याचा परिणाम त्या पेशींवर होतो आणि त्या पेशी नष्ट होतात. त्या पेशी नष्ट झाल्या की तिथं अजून ऍसिडिटी जास्त तयार होतं आणि ते हे ऍसिड जास्त तयार झालं तर आपलं जठर ते सहन करत नाही. त्यामुळे ते ऍसिड एखाद वेळी वरती फेकलं जातं, त्याला आपण रिफ्लक्स म्हणतो. आणि ऍसिडिटीला एक जठराग्नी नावाचं एक आपलं मराठी शब्द आपण त्याला देऊ शकतो. आता माझ्या हिशोबाने ऍसिडिटीची 3 मुख्य कारणं म्हणजे हरी, वरी आणि करी. हरी म्हणजे घाई, वरी म्हणजे चिंता आणि करी म्हणजे आपले तेलकट, तुपट वगैरे पदार्थ. आज आपली जीवनशैलीच अशी आहे की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला टाळता येऊ शकत नाही. पण आम्ही पेशंटला असं सांगत असतो की ही ऍसिडिटी तुम्हाला फार काळ राहिली तर याच्यामुळे बरेच पुढचे आजार व्हायची शक्यता असते. जठराचे अल्सर होतात, जठराग्नी चालू राहतो, नंतर आपले जे अन्ननलिका आहे, इसॉफेगस म्हणतो आपल्याला, तिचे आजार होतात. नंतर खूप पेशंटना आपल्याला एक कायमचा असा खोकला लागून जातो. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या ऍसिडिटीमुळे होत राहतात. आणि पण आपण काय केलंय की ऍसिडिटी एक जीवनाचा अविभाज्य भाग समजतो आणि त्याची आपण ट्रीटमेंट घेत राहतो. तुम्ही खूप घाईत असतात, टेन्शन खूप असतं कामाचं, डिप्रेशन खूप असतं, नंतर गोळ्या घेत असतात, ती ऍसिडिटी वाढतच जाणार आहे. तर मग आमचं असे प्रतिबंधक उपाय हे आहेत की या गोळ्या तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका. ऍसिडिटीच्या गोळ्या सुद्धा तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका. आता हा एक प्रतिबंधक उपायाचा हा पहिला भाग झाला. दुसरा भाग मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही डाएट, तुमचं जे आपलं आहार आहे, आहारामध्ये आपले नैसर्गिकरित्या शिजवलेलं अन्न आपलं जास्तीत जास्त यायला पाहिजे. आपण सध्या रेडीमेड फूड जे असतं, रेडीमेड फूडमध्ये प्रिझर्वेशन म्हणून किंवा त्याचे तो काही काळ टिकावा म्हणून त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह टाकले जातात आणि या प्रिझर्वेटिव्ह मध्ये सगळे ऍसिड असतात आणि ह्या ऍसिडचा त्रास आपल्या जठराच्या स्नायूंवर होत असतो आणि त्याच्यामुळे आपली ऍसिडिटी वाढत असते. त्यामुळे शक्यतो शिजवलेलं अन्न असेल तर घरचं पाहिजे. प्रोसेस फूड म्हणजे प्रक्रिया केलेलं अन्न तुम्ही नाही खायला पाहिजे. सो पहिलं आपलं झालं की औषधं तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घ्यायची नाही, कारण नसताना जास्त औषधं घ्यायची नाही. दुसरं आपलं शिजवलेलं आणि घरचं अन्न खाल्लं गेलं पाहिजे. आणि तिसरं जेवढं आपल्याला आपले टेन्शन जेवढं कमी करता येईल ते आपण कमी गेलं पाहिजे. आता याच्यामध्ये आहार पण आहेत. याच्यात काय असे फळं आहेत की ज्याच्याने ऍसिडिटी कमी होते? होय, अशी काही फळं आहेत की ज्याच्याने ऍसिडिटी कमी होते. उदाहरणार्थ सफरचंद किंवा गाजर किंवा काकडी किंवा पेरू हे अशी फळं आहेत की त्याच्याने ऍसिडिटी कमी होत असते. सकाळी उठल्याबरोबर आपण 1 ग्लासभर गरम पाणी, त्याच्यामध्ये लिंबूची एक फोड आणि 1 चमचाभर मध टाकून घेतलं तर आपल्या पचनक्रियेच्या सगळ्या संस्थेला एक चालना मिळते आणि ती संस्था चांगली काम करायला लागते. याच्यामुळे सुद्धा ऍसिडिटी बऱ्यापैकी कमी होते. ऍसिडिटी झालेल्या माणसाने काय करायला पाहिजे? तर त्याने डॉक्टरचा सल्ला तर घेतलाच पाहिजे, पण आपण स्वतः पण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पहिली गोष्ट, त्याने वजन कमी केलं पाहिजे, शरीरातलं चरबीचं प्रमाण म्हणजे फॅट आहे ते कमी केलं गेलं पाहिजे. हे सगळं परत व्यायाम केला गेला पाहिजे, त्याने योग प्राणायाम केलं पाहिजे आणि त्याने पेशंटने ज्याला ऍसिडिटी जास्त आहे त्याने शक्यतो डाव्या कुशीवर झोपायला पाहिजे. डाव्या कुशीवर झोपल्यामुळे बरेचसे आपले ऍसिड जे असतात ते आपल्या अन्ननलिकेत जात नाही. आता हे झालं प्रिव्हेंटिव्ह किंवा प्रतिबंधक उपाय. आणि पुढचा जे उपाय आहे ते पेशंटने घरच्या घरी करू नये. तर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार सगळी पुढची ट्रीटमेंट घेतली गेली पाहिजे. पुढची ट्रीटमेंट डॉक्टर त्याच्यासाठी औषधं देतात,
एखाद वेळी गॅस्ट्रोस्कोपी नावाचा प्रकार असतो, तो करून आपल्याला ऍसिडिटीची तीव्रता किती आहे हे पाहिलं जातं आणि त्यानुसार पुढचे औषध दिली जातं. ऍसिडिटी हा न घाबरण्यासारखा आजार आहे, काहीही नाही, 100% तो चांगला होतो. फक्त त्याला आपण जास्त दिवस त्याला शरीरामध्ये ठेवता कामा नये. थँक्यू, धन्यवाद.